विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। क्रांतिपिता क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त इंदापुरात शासकीय रुग्णालयातील रुग्णास फळे वाटप, कालठण येथील रुग्णालयास औषध साठाही देण्यात आला। प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी असा संकल्प करून शेवटच्या क्षणापर्यंत मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणारे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती विविध उपक्रम राबवून कालठण येथे लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप व कार्यकर्ते यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली। कालठण येथे संघटनेचे अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ, पत्रकार यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले। तर पत्रकार प्रकाश बापू आर्डे यांनी लहुजी वस्ताद साळवे यांचा कार्याचा गौरवशाली इतिहास गावकरी व ग्रामस्थ कार्यकर्ते यांच्यासमोर मांडला। प्रकाश बापू आर्डे पुढे बोलताना म्हणाले की जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी ही क्रांतिकारी प्रतिज्ञा करून शेवटच्या क्षणापर्यंत लढणारे क्रांतिकारक निर्माण करून शेवटच्या क्षणापर्यंत मातृभूमीच्या रक्षणासाठी प्रखर लढा दिला याची आठवण करून दिली। लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी केली। पत्रकार बांधव यांचा सत्कारही करण्यात आला। उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे मोठ्या प्रमाणात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले। तर डॉक्टर सुहास शेळके यांच्या उपस्थितीत रुग्णास फळे वाटप करण्यात आली। यावेळी कर्मयोगी शंकररावजी पाटील, सहकारी साखर कारखाना संचालक हनुमंत जाधव, सामाजिक कार्यकर्ते सीताराम नाना काटे, डॉक्टर ईशा बंगेरा, अण्णासाहेब कोळेकर, दादासाहेब जगताप, संतोष जगताप, किचक जगताप, नंदू जगताप, सागर जगताप, प्रताप शेंडगे, ब्रह्मदेव सकपाळ, मधुकर चव्हाण, भारत शिंदे, नरहरी चव्हाण, बाळासाहेब जगताप, तुकाराम पाडोळे, विशाल जगताप, विनोद चव्हाण, अविनाश जगताप, राहुल जगताप यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत, आजी माजी सदस्य यांच्यासह गावातील समाज बांधव व ग्रामस्थ, अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार शिवाजी अप्पा पवार, पत्रकार सुधाकर बोराटे, पत्रकार सुरेश मिसाळ, पत्रकार समीर सय्यद, पत्रकार अतुल सोनकांबळे उपस्थित होते। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। प्रथम अभिवादन। या मातृभूमीच्या रक्षणासाठी जे आपल्या सैनिक बांधवांनी, त्याचबरोबर समाजातील आपण सर्वजण आपल्या जीविताचं रक्षण करताना समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे सर्वांनीच आपल्या प्राणाचं बलिदान दिलं। आता नुकताच कोरोनासारखा महामारीचा एक मोठा आजार येऊन गेला, त्यावेळेला आपलं स्वतःचं कुटुंब धोक्यामध्ये घालून आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व बांधव आपल्या जीविताचं रक्षण करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्र असेल, पोलीस क्षेत्र असेल, महसूल कर्मचारी असतील, विविध क्षेत्रातील सर्वांनीच आपल्या प्राणाचं रक्षण करताना, आपल्या जीविताचं रक्षण करताना नकळत त्यांचं सुद्धा बलिदान केलं असं मला काही अडचण नाही। ते आपल्याला निघून गेले, कायमचे निघून गेले आपल्यातून। त्यांना देखील मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं भावपूर्ण असं श्रद्धांजली वाहतो। आज ज्या महापुरुषाची जयंती आपण या ठिकाणी साजरी करीत आहोत ते लहुजी वस्ताद साळवे यांनाही आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रथम अभिवादन करतो। आज या कालठण या गावी लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष
आणि आपल्याच गावातील एक तरुण दत्ताभाऊ जगताप यांनी आज हा इतका स्तुत्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे या जयंतीच्या निमित्तानं. सांगायला मला अभिमान वाटतोय. आजच्या तरुणांना आणि समाजाला सुद्धा एखाद्या महापुरुषाची जयंती असेल, एखादा उत्सव सोहळा साजरा करायचा असेल, ते आपल्या मनामध्ये एक अशी प्रतिमा तयार होती. त्या तो सोहळा कसा असेल, तो वाजत गाजत डीजे लावून नाचायचं, ह्या सर्व गोष्टीला दत्ताभाऊंनी फाटा दिला. आणि त्यांच्या मनातली कल्पना सरपंच आहेत, गावातील प्रतिष्ठित मंडळी आहेत, आम्ही पत्रकार बांधव आहोत. आम्हालाही काल त्यांनी सांगितलं की मला जयंती अशा पद्धतीने साजरी करायची. आम्हाला सुद्धा अभिमान वाटला की एखादा तरुण समाज सेवा करीत असताना एक वेगळ्या आणि आगळ्या पद्धतीने जर एखादा उत्सव साजरा करत असेल तर आपण त्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे. साधारणपणे मी इथून 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तिथून या ठिकाणी उपस्थित राहिलो. मला यायला थोडा उशीर झाला, परंतु येणंच गरजेचं होतं. जयंती आहे त्या महापुरुषाविषयी मी थोडंसं सांगणं गरजेचं आहे. आज ज्या लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती आहे, ती लहुजी वस्ताद साळवे कोण ही बऱ्याचशा लोकांना माहितच नाही. तर ते लहुजी वस्ताद साळवे जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी ही क्रांतिकारी प्रतिज्ञा करून अखंड अखेरच्या श्वासापर्यंत या भारत मातेच्या रक्षणासाठी ज्यांनी स्वतःच्या प्राणाची तर आहुती दिली, हजारो क्रांतिकारक निर्माण केले. आणि हे क्रांतिकारक निर्माण करीत असताना अनेक संकटांना तोंड दिलं. परंतु ही भीष्म प्रतिज्ञा का केली, त्यांनी कशासाठी केली? पेशवे आणि इंग्रज यांचं पुण्याजवळ खडकी या ठिकाणी गंभीर असं युद्ध चालू होतं. त्यावेळेला या लहुजी वस्ताद साळवेंचं वय अवघं 23 वर्ष होतं. निवडक मावळ्यासह हे सगळे पेशवे त्या इंग्रजांबरोबर खडकी या ठिकाणी युद्ध करीत असताना त्या युद्धामध्ये लहुजी वस्ताद साळवे यांचे वडील राघोजी साळवे हे धारातीर्थी पडले आणि मृत्युमुखी पडले. त्या क्षणाला 23 वर्ष वय असणाऱ्या लहुजी वस्ताद साळवेंचं अंगामध्ये आणि डोक्यामध्ये तळपायाची आग मस्तकात गेली. माझ्या वडिलांचा बदला या इंग्रजांना हुसकावून लावूनच घेतला जाईल. आणि त्याच ठिकाणी आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहत असताना त्यांनी सांगितलं, श्वासाच्या अखेरच्या श्वासापर्यंत, जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत जगेन तर या देशासाठी आणि मरेन तर या देशासाठी अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा केली. आणि तिथूनच त्यांनी इंग्रजांच्या पाठीमागे हजारो क्रांतिकारक हुसकावून लावण्यासाठी तयार केले. हे करीत असताना इतिहासामध्ये अनेक जहान क्रांतिकारकाची नावं घेतली जातात, परंतु त्या क्रांतिकारकाला खऱ्या अर्थानं ज्यांनी घडवलं त्यांचाच विकास दडपून ठेवण्याचं काम या उच्चवर्णीय यांनी केलेलं आहे. त्यांनी आगरकर, गोखले, टिळक, रानडे अशा अनेक नावं घेता येतील, महात्मा फुले, ह्या सर्वांना त्या लहुजी वस्ताद साळवेंनी या क्रांतिकारकाची बीजे त्यांच्या मनामध्ये रोवली. आणि हे करीत असताना अनेक संकटांना तोंड त्यांना द्यावं लागलं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा शिक्षणासाठी यांनी प्रयत्न केले. त्यावेळेला उच्चवर्णीय त्यांना भरपूर असा त्रास देत होते. त्या काळात त्यांच्या पाठशी ठामपणे जर कोण उभं राहिलं असतं त्याचे लहुजी वस्ताद साळवे. काळात त्यांच्या पाठशी ठामपणे जर कोण उभं राहिलं असतं त्याचे लहुजी वस्ताद साळवे. आणि म्हणूनसाठी या लहुजी वस्ताद साळव्यांचा क्रांती या देशामध्ये पहिली तालीम, या देशामध्ये पहिली तालीम जर कुणी निर्माण केली असेल, स्थापन केली असेल तरी लहुजी वस्ताद साळवेंनी केली. हा इतिहास आहे, परंतु हा इतिहास जाणून बुजून पाठीमागच राहील. आपण अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या युवा पिढीला किंवा समाज प्रबोधन करणाऱ्यांना हे माहिती पडत पाहिजे की वेगवेगळ्या पुरुषाच्या जयंती होत्या त्याच्या पाठीमध्ये त्यांनी केलेलं कार्य समाजासाठी, देशासाठी, मातृभूमीसाठी काय केलेलं आहे हे माहीत पडलं पाहिजे. आज लहुजी वस्ताद साळवेंचं बऱ्याचशा लोकांना, बऱ्याचशा म्हणजे अगदी 95% लोकांना ह्याची कल्पनाच नाही लहुजी वस्ताद साळवे कोण हे लोकांनी काय. म्हणून साठी दत्ताभाऊ सारखा एखादा हुसकून या ग्रामीण भागामध्ये काम करीत असताना त्यांनी जर असा स्तुत्य उपक्रम राबवला तर त्यांची राबवण्याच्या पाठीमागं भूमिका तर चांगली असते,
परंतु ज्यांची जयंती आपण साजरी करतो त्याचा इतिहास देखील माहित असला पाहिजे. म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन, लघुजीवस्त साहेबांनी या भारतभूमीच्या रक्षणासाठी, या मातृभूमीच्या रक्षणासाठी अनेक क्रांतिकारक निर्माण केले आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जात पात धर्म पंथ हे काही न ठेवता हा देश माझा आहे, ही भूमी माझी आहे आणि याच्यासाठी आपण सर्व बांधवांनी एकत्र येऊन याचं रक्षण केलं पाहिजे ही त्याच्या मनामध्ये भावना होती. तशीच भावना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती केली, अशी भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे आणि जात पात धर्म ह्या सगळ्या गोष्टीला आपण गुणपाती दिली पाहिजे. आपण सर्वांनी एकत्र येऊन या गावाचा पंचक्रोशीचा सगळ्यांचा विकास केला पाहिजे ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. आम्हा पत्रकार बांधवांना या ठिकाणी जनता भवनी बोलावून घेतले, त्यांच्या विनंतीला माध्यमातून आम्ही अनेक पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार आमचे शिवाजी पवार आहेत, सुरेश मिसाळ आहेत, सुधाकर बोराटे आहेत, अतुल सोनकांबळे आहेत, मी स्वतः आहे, अनेक जण येऊ शकले, समीर सय्यद आहेत, या ठिकाणी अनेक जण येऊ शकले असते परंतु वेळ यांनी लवकरच सांगितलं 8:30 इथं पोहोचायचं असं सांगितलं होतं. बरीचशी ग्रामीण भागातून येणारी होती, येऊ शकली नाही, त्याबद्दल दत्ताभाऊ तुमचं सुद्धा मनापासून मी क्षमा मागतो. कारण अनेकांना जी इच्छा असताना देखील येऊ शकले नाही. कार्यक्रम छोटा आहे, या कार्यक्रमाच्या पाठीमागे भावना तुमची फार मोठी आहे, त्याबद्दल तुमचंही मनापासून अभिनंदन करतो आणि थांबलो. जय हिंद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.